दुनियेचा राजा माणूस होता सदा हसू तुझ्या चेहऱ्यावर मिठी मारायचा मला भेटल्यावर तुझा जीवलय मित्र दोस्तांवर मोठी श्रद्धा त्या अग्नी मातेवर रडला सारा कशेली गाव दरम्यान आमच्या व्यासपीठावर प्रकाश भोईर साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे त्यांचंही या चषकामध्ये एकेएम ग्रुप यांच्याकडून हार्दिक स्वागत आहे दुनियेचा राजा माणूस होता तू संगीत दोस्तीचे दुनियेचा राजा माणूस होता तू झालास तारा आकाशी की आहेस तू देवापाशी तुझी आठवण सदा रे उराशी तू केलीस का दोस्ती देवाशी या धरणीवर माणसातला या धरणीवर माणसातला देव माणूस होता तू देव माणूस होता तू संदीप दोस्तीचे दुनियेचा राजा माणूस होता अक्षय 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 स्ट्राईकला आपण पाहतो अक्षय पाटील या सुवर्ण संधी गणपत भोईर यांचे जावं आहेत अक्षय पाटील आणि त्या सुवर्ण संधी प्रत्येक षटकारास माननीय श्री देवानंद थले साहेबांकडून 500 रुपयाचा पारितोषिक जाहीर झालेला आहे अक्षय पाटील या सुवर्ण संधी कशिले गावचे जावं आहेत आणि अक्षय पाटील यास प्रत्येक षटकारास माननीय श्री देवानंद थले साहेबांकडून 500 रुपयाचा पारितोषिक जाहीर झालेला आहे कट करण्याचा प्रयत्न चेंडू निघून जातो यक्षच्या हातामध्ये निर्धाव चेंडू समाप्ती सामना प्रत्येकी 5 षटकांचा पहिलं मॅन्डेटरी पॉवरचं षटक आपण पाहतोय अक्षयाच्या माध्यमातून निलपेश तरे यांचं इथे आगमन झालेलं आहे त्यांचं एकेएम ग्रुप यांच्याकडून हार्दिक स्वागत आहे अक्षय टू अक्षय कट करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न यावेळी मात्र चेंडू इष्टांच्या खूपच बाहेर पंचांचा वाईट चषक होतोय अवांतर धावेने अकाउंट ओपन होतोय जहानमान वडपे या संघाचं जहानमान वडपे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेले आहे यावेळी खोदून काढलेला फटका आपण पाहतोय चेंडू डीप मिडऑन रिजन मध्ये फील केला जातोय तोपर्यंत एका धावेने अक्षय पाटील आपला अकाउंट ओपन करतोय आणि एका धावेने जहानमान वडपे संघाची धावसंख्या वाढून झालेली ती 2 अक्षय सामना करेल फलंदाज अक्षय यावेळी केवळ दिशा दिलेला आहे शॉर्ट थर्डमॅन रिझन मध्ये एका धावेसाठी एका धावेने अक्षय आपला खातं उघडतोय आणि संघाची धावसंख्या एका धावेने वाढून होते ते 3 दोन्ही फलंदाजांनी आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे बिनबाद 3 अशी धावसंख्या आपण पाहतोय नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना जहानमान वडफे हा संघ
यावेळी एक मोठा फडका आणि चेंडू जातोय सीमा पार. पाहूया पंचांचा काय इशारा येतोय. षटकार. पहिल्या 500 रुपयांची कमाई केलेली आहे, जे पारितोषिक ठेवलेलं आहे देवानंद थले साहेबाने. गणपत भोईर यांचे जावई अक्षय पाटील याच्या बॅट मधून हा पहिला षटकार. यावेळी चेंडूला दिशा दिलेली आहे. थर्ड मॅन रिझर्व मधून चेंडू जातो सीमा पार. चौकार. अतिशय उत्कृष्ट फटकेबाजी आपण बघतोय अक्षय पाटील याच्या बॅट मधून 2 चेंडूंवर तब्बल 10 धाव वसूल केलेले आहेत. मागणं ठेवतोय गोलंदाज अक्षय. धावसंख्या 4 ने वाढून झालेले ते 13. स्विच हिट आणि चेंडू जातोय पॉइंट रिझन कडे. सीमा पार. चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. James Whitehall in Denver. पहिल्या षटकाचे समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद 17. जानबान वडपे संघ नाणेफेक जिंकल्यानंतर जो फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे, तो निर्णय मात्र एक चांगला निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. खास करून कशिले गावचे जे जावं आहेत ते खूप फॉर्म मध्ये आहेत. चांगली फलंदाजी केलेली आहे अक्षय पाटील यांनी. दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज ननेश. ननेश उर्फ नन्या. सामना करेल फलंदाज अक्षय. कृपया वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. यावेळी मात्र चेंडूला इनफिल्डच्या वरून डोललेला आहे. केतन मुकादम चेंडू झेपावतोय लॉंग ऑन रिझन मध्ये. तोपर्यंत फक्त एकच धाव घेण्याची संधी. एका धावीने धावसंख्या वाढते. धावसंख्या 1 ने वाढून झाले ते 18. सुरू असलेला सामना आपण बघतोय जहानमान वडपे विपक्ष गावदेव वेले या 2 संघामध्ये. दोन्ही संघ मातबर संघ आहेत. यावेळी लॉर्ड फुलटा चेंडू लॉप करण्याचा प्रयत्न. चेंडू हो 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 अप्रतिम झेल आणि फलंदाज फेल. बडी मछली जाल में फसते हुए मोठा मासा गळाला लागतोय. अक्षय पाटील याची गेली संपुष्टात. कॅच ऑफ द मॅच नाही तर कॅच ऑफ द टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. राजेश पाटील सूर मारून हा झेल पकडलेला आहे आणि पहिला फलंदाज आपण पाहतो अक्षय पाटील याची गेली संपुष्टात आलेली आहे. नवीन फलंदाज 1 डाऊन ला खेळण्यासाठी गेलेला आहे हर्षद. ज्या विकेटची आवश्यकता होती ते विकेट प्राप्त केलेला. खरं तर हा विकेट क्षेत्ररक्षकाचा आहे, मात्र गोलंदाजीचं नावावर लागला जाईल.
यावेळी मात्र पंचांचा वाढचा खेळतोय अवांतर वाढच्या रूपाने एका धावेने धावसंख्या पुरुष रिक्त धावसंख्या 1 ने वाढून झाले ते 19. दुसरं षटक मार्गस्थ आहे ननेश दुसरं षटक हाताळतोय सामना फलंदाज अक्षय. जानमान वडफे विपक्ष गावदेव वेले या दोन बल्लाढ्य संघामधील सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी हुक करण्याचा प्रयत्न शॉर्ट फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडू येतोय फाईन लेगकडे. डीप फाईन लेगला चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत 2 धाव पूर्ण करतो फलंदाज अक्षय आणि 2 धावेने धावसंख्या वाढून झाले ते 21. 21 लॉस फॉर द 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. स्पर्धेचा थेट प्रेक्षेपण दीक्षित डिजिटल लाईव्ह यांच्या माध्यमातून केलं जाते. गणेश दीक्षित आणि अर्केत चौधरी. ननेश सामनागर फलंदाज पुन्हा एकदा अक्षय. यावेळी केवळ दिशा दिलेली आहे चेंडूला. स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेग रिझन मधून चेंडू जातो सीमापार चौकार. आया है राजा लोगो रे लोगो राजा के संग संग झूम लो झूम लो. आया है राजा लोगो रे लोगो राजा के संग संग झूम लो झूम लो. शेरों का मैं हूँ शेर यारो अरे कोई न गुस्सा दलेर प्यारो. शेरों का मैं हूँ शेर यारो अरे कोई न गुस्सा दलेर प्यारो. सच सच कहता मैं टूट कर जाता मैं. आया है राजा. धावसंख्या 4 ने वाढून झालेली आहे ती 25. यावेळी पंचांचा नो बॉलचा इशारा आलेला आहे. 1 धाव पूर्ण करतात फलंदाज 1+1 अशा प्रकारे 2 धावा धावफलकामध्ये जोडल्या जातील आणि यापुढील चेंडू फ्री हिट असणार आहे. या 2 धावेने धावसंख्या वाढलेली आहे. यापुढील चेंडू फ्री हिट असणार आहे. धावसंख्या 2 ने वाढून झालेली आहे ती 27. फ्री हिट आहे. पाहूया फ्री हिटचा कशा प्रकारे फायदा उचलतोय फलंदाज अर्षद. मेंडेटरी पॉवरचं दुसरं षटक मार्गस्थ आहे. ननेश मेंडेटरी पॉवरचं दुसरं षटक हाताळतोय सामना करायला फलंदाज अर्षद. यावेळी बॅकफुटवर जाऊन चेंडूला कव्हर रिझन मध्ये टोलवलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे मात्र चेंडू जातोय कव्हर बाउंड्री सीमापार चौकार. धावसंख्या वाढून झालेली आहे ती 31. यावेळी चेंडूला दिशा दिलेली आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून चेंडू जात आहे कार्पेटच्या सहारे सीमा पार चौकार. DJ Vaibhav in the mix. दोन षटकाची समाप्ती आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर जनमान वडफे संघाची धावसंख्या झालेली आहे ती 1 बाद धावपालकर आपण पाहतोय 35. मेंडेटरी पॉवर प्लेच्या 2 षटकाची समाप्ती झालेली आहे. तिसरं षटक हाताळण्यासाठी राजेश ज्याने या स्पर्धेमधील कॅच ऑफ द टुर्नामेंट कॅच ऑफ द मॅच पकडला होता. सूर मारून झेल पकडला होता अक्षय पाटील याचा. तोच खेळाडू आपण पाहतोय सध्या गोलंदाजी मार्गावर राजेश. राजेश सामना करेल फलंदाज अक्षय.
यावेळी मात्र एक मोठा फाटका चेंडूवाली अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते केतन मुकादम याच्या माध्यमातून. नक्कीच आपल्या संघासाठी आपण पाहतोय तब्बल 5 धावा वाचवलेल्या आहेत. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण ॲथलेटिक एफर्ट केतन मुकादम याच्या माध्यमातून. अप्रतिम क्षेत्ररक्षण केतन याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सुपर डुपर फिल्डिंग. स्विचेट खेळण्याचा प्रयत्न थर्ड मॅन रिझन मधून चेंडू जाते शिमारेकडे अडू शकणार चेंडू शिमापार चौकार. डीजे राज आहे त्या रोमांटिक मूड मध्ये आलेले आहेत. अति उत्कृष्ट गाण्यांची पेशकश डीजे राज याने या स्पर्धेमध्ये केलेली आहे. धावसंख्या आपण पाहतो ती 40. राजेश गोलंदाजी मार्गावर सामना करत हर्षद. राजेश टू हर्षद. यावेळी रिवर्स फाटका आणि पॉइंट रिझन मधून चेंडू जाते शिमापार षटकार. धावसंख्या 6 ने वाढून झालेली ती 46. हर्षद ऑन द फायर. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते हर्षद याच्या माध्यमातून. राजेश टू हर्षद. यावेळी फ्रंट फुटवर येऊन चेंडूला कव्हरच्या दिशेने टोलवलेला आहे. शॉर्ट कव्हरला चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धावेवर समाधान मानावं लागते. या एका धावेने धावसंख्या वाढून झालेली ती 47. गावदेव वेले विपक्ष जहानबान वडपे या दोन संघामधील सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ ताकदवान संघ आहेत आणि दोन्ही मात्यभार संघामध्ये सामना आपण पाहतोय. संदीप स्मृती चषक 2019 कशेली एकेएम ग्रुप आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम आणि या महासंग्रामातील सामना आपण पाहतोय. फील्डमध्ये परिवर्तन केलं जात आहे. गोलंदाज राजेश याच्याकडून राजेश सामना करेल फलंदाज अक्षय. यावेळी मात्र बेस्ट टायमिंग फाटका आहे. चेंडू हवेमध्ये चेंडूला क्षेत्ररक्षक येतोय मात्र झेल होण्यासारखी संभावना नव्हती आणि चेंडू जातोय सीमापार चौकार. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या 4 ने वाढून झाली ते 51. अर्धशतकी धावफलक झलकले गेलेले आहे. 51 धावा धावपालकावर पण पडतोय ते जयंतमान वडपे या संघाकडून. राजेश महागडा ठरतोय आणि क्षेत्ररक्षणाची साथही राजेशाच्या गोलंदाजीवर मिळत नाही. चेंडू ऑफ द फेस गतीमध्ये परिवर्तन. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू केतन मुकादम फील करून फेकी करतोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण आणि एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या 1 ने वाढून झाली ती 52. 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर जहानमान वडपे संघाची धावसंख्या झालेली आहे ती 1/52. 52 लॉस फॉर द 1 विकेट एंड ऑफ द थर्ड ओव्हर. एकेएम ग्रुप आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम स्वर्गीय संदीप स्मृती चषक 2019 कशिली मित्रांनो आपण पाहतोय. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कशिली या मैदानामधून या स्पर्धेचं
थेट प्रेक्षेपण दीक्षित डिजिटल लाईव्ह प्रोप्रायटर गणेश दीक्षित आणि सहकारी अर्के चौधरी यांच्या माध्यमातून केलं जात आहे. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीनुसार जयंती आणि छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरीमधून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण केलं जात आहे. अक्षय याला कंटिन्यू ठेवलं जात आहे, ज्याने पहिले षटक हाताळलं होतं. सामनागर फलंदाज अक्षय. यावेळी चेंडूला टोललेला आहे. लॉंग ऑन रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहतोय राजेशाच्या माध्यमातून, ज्याने या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट झेलही पकडला होता. फक्त एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 1 निवडून झाली ते 53. अक्षय सामना करेला फलंदाज हर्षद. यावेळी वेगवान चेंडू फलंदाजाला जागे राहण्याचा आदेश देणारा निघून जातो एक्स्ट्राच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. आपण पाहतो एका बाजूला वडफे संघ तर दुसऱ्या बाजूला वेले संघ. वेले विपक्ष वडफे या दोन बलाढ्य संघामधील लढत आपल्याला पाहायला मिळते. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. डायरेक्ट निशाणी साधला गेला होता. मात्र एक चोटी धाव पूर्ण करतात फलंदाज आणि एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या 1 निवडून झाली ते 54. गावदेव वेले संघाचं यंदाच्या अंगामध्ये चांगलं प्रदर्शन राहिलेलं आहे. BCA मान्यताप्राप्त ज्या स्पर्धा झालेल्या आहेत त्या स्पर्धेमध्ये मोठ्या मोठ्या संघांना या संघाने पराभवाचा पाणी यंदा पाजलेलं आहे. तब्बल 5 वेळा संघाने क्वार्टर फायनलमध्ये तर तब्बल 3 वेळा या संघाने सेमीफायनलमध्ये यंदाच्या अंगामध्ये BCA मान्यता प्राप्त ज्या स्पर्धा झालेल्या आहेत त्या स्पर्धामध्ये धडक मारलेले आपण पाहिलेले आहे. यावेळी चेंडूला कार्फीचे सहारे टोलवलेलं आहे. मिड ऑन रिजन मध्ये फक्त एका धावेसाठी एका धावेने धावसंख्या वाढून झालेली आहे ती 55. 55 चांगली धावसंख्या इनफ टोटल धावपालकावर पाहायला मिळते आणि त्याचं कारण हर्षद यांनी चांगली फलंदाजी केलेली आहे. त्याला चांगली साथ देतोय अक्षय. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. कव्हर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न घातक ठरू शकला असता, मात्र लेझी फिल्डिंग आणि परिणाम स्वरूप 2 धावा पूर्ण करतात फलंदाज. या 2 धावेने धावसंख्या वाढून झाली ते 57. चौथं षटक मार्गस्थ आहे अक्षय. चौथं षटक हाताळतोय गावदेव वेल या संघाकडून. या षटकामध्ये शेवटचा चेंडू सामना फलंदाज हर्षद. स्विच खेळण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती होते. 4 षटकांची समाप्ती झालेली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय ती जहानमान वडपे या संघाची 57. या षटकामध्ये मात्र धावसंख्येला ब्रेक लावण्यात यशस्वी ठरलेला आहे गोलंदाज अक्षय. शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाजाच्या मार्गावर आपण पाहतोय अनिकेत. VIP डायचं हे दृश्य आपण पाहू शकता. नक्कीच अक्षय पाटील ज्याला पारितोषिक लावलेलं होतं माननीय श्री देवानंद थले साहेबांनी 500 रुपयाचा एका षटकारासाठी आणि ते षटकाराचं पारितोषिक पटकावलेलं आहे. सामना झाल्यानंतर नक्कीच ते पारितोषिक अक्षय पाटीलला दिलं जाणार आहे. कशिले गावचे जावळे आहेत गणपत भोईर यांचं आहे जावळे आपण पाहतोय अक्षय पाटील ज्याने हे पारितोषिक पटकावलेलं आहे. दरम्यान
गावदेवी वेले संघ आपण इन ॲक्शन मध्ये पाहतो आणि गावदेवी वेले संघाला उज्ज्वल मुकादम आणि झेडपी ब्रदर्स वेले यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. तसेच त्यांनी या चषकासाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद उज्ज्वल मुकादम आणि झेडपी ब्रदर्स वेले, आपलं हार्दिक स्वागत आहे या चषकामध्ये. शेवटचं षटक हाताळण्यासाठी अनेक आहेत. याच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे करंदराने. अनेकेत सामना करेल फलंदाज अक्षय. एक धाव पूर्ण करता फलंदाज फक्त एका धावे समाधान मानावं लागतंय. एका धावेने धावसंख्या पूर्व सरकते. धावसंख्या 1 ने वाढून झालं ते 58. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्कचा अभाव आपल्याला पाहायला मिळतोय. परिणामस्वरूप निर्धाव चेंडू समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. 58 धावा धावफलकावर झलकल्या गेलेल्या आहेत. गावदेव वेले विपक्षी जहानमान वडपे या दोन संघामधील सामना आपण पाहतोय. शेवटचं षटक मार्गस्थ अनिकेत. यावेळी चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आणि एसचा झेल सोडला जाणार नाही, कारण आपण पाहतोय चेंडू खाली राजेश आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. छाग पुण्याला आता मी मानलं. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. छाग पुण्याला आता मी मानलं. शेजारची काळी महिला टाकली डोल. राजेश एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि या मैदानाचा विचार केला तर या मैदानाचा कानाकोपरा राजेश याला ओळखीचा आहे, कारण जास्तीत जास्त राजेश या मैदानावर प्रॅक्टिस करताना आपण पाहतोय. यावेळी चेंडूला फोर्स केलेला आहे. झेल सोडला जातोय. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहिलं होतं लॉंगर रिजन मध्ये. परिणाम स्वरूप एक धाव पूर्ण होतं फलंदाजाने. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या 1 ने वाढून झाले ते 59. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. नवीन फलंदाज रुपेश सामना करेल गोलंदाज अनिकेत याचा. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. अतिशय उत्कृष्ट चेंडूच्या हाताळणे. गुडलेन स्पॉटवर चेंडू फेज होऊन एक्स्ट्राच्या हातामध्ये स्थिरावतोय. निर्धाव चेंडू समाप्ती. अतिशय उत्कृष्ट गोलंदाज आपण पाहतोय आणि शेवटच्या षटकामधील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज अनिकेत. सामना करेला फलंदाज रुपेश. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू. अप्रतिम चेंडू. निर्धाव चेंडूने याही षटकाची समाप्ती होते. अशा प्रकारे पहिल्या डावाची समाप्ती झालेल्याने पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर जन्मना वडपे संघाची धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 59 आणि 60 धावांचा लक्ष ठेवलेलं आहे गावदेव वेले संघासमोर हा सामना जिंकण्यासाठी. नक्कीच जर षटकांचे विश्लेषण पाहायचं झालं तर पहिल्या षटकामध्ये 17, दुसऱ्या षटक 17, तिसऱ्या षटकामध्ये 17 धावा कुठून काढल्या होत्या वडपे संघाच्या फलंदाजाने. मात्र शेवटच्या 2 षटकांचा विचार केला तर फक्त 7 धावा खर्च केलेल्या आहेत. पूर्णपणे वापसी केलेली होती गावदेव वेले संघाच्या 2 गोलंदाजाने अक्षय आणि अनिकेत. एक क्लास गोलंदाजी हाताळली होती. अक्षयाने आपल्या षटकामध्ये 5 आणि त्यानंतर अनिकेतने आपल्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या.
अनेक अनेक धन्यवाद सुभाष धुमाल. तर मित्रांनो आपण AKM ग्रुप यांच्या माध्यमातून स्वर्गीय संदीप स्मृती चषक 2019 शेवटचं सत्र अनुभवतोय. कारण की एक भलं मोठं आव्हान उभं केलं गेलं, पाहतो पण जे टार्गेट लक्ष ठेवलं गेलेलं आहे तब्बल 5 षटकामध्ये पाहतोय आपण गावदी वेले या संघासमोर एक चांगली फलंदाजी पाहायला मिळाली, खास जनुमान वडपे या संघाच्या फलंदाजीच्या माध्यमातून. साठ धावाचं लक्ष असेल प्रति षटकामध्ये. जर सरासरी बघितली आपण 12 धावाची सरासरी बनवावी लागेल इथून मात्र सामना जिंकण्यासाठी गावदेवी वेल्या संघाला. एवढ्या कडकड्या उन्हामध्ये मी प्रसन्न करेन, कौतुक करेन आमचे पंच गोरखनाथ पाटील आणि प्रल्हाद पाटील सरांचं. ज्या प्रकारे एवढं ऊन आहे आपल्या डोक्यावर घेऊन प्रत्येक चेंडूवर चांगला निर्णय. भिवंडी टेनिस क्रिकेट सोबत पंच, समालोचक, खेळाडू सर्व काही चांगल्या गोष्टी आहेत. समालोचक कक्षाच्या माध्यमातून जर बघितलं आपण भिवंडीमध्ये नामवंत असे पंच, नामवंत असे समालोचक, मॅजिकल ऑफ मराठी डॉक्टर गवली सर, सिद्दीक भावे, अजय घरत, सुभाष धुमाल, हिट अँड फिट. तर पाहतोय आपण आता मात्र सलामी जोडी खेळपट्टी भावेश आणि भारत ही सलामी जोडी असेल. प्रति षटकामध्ये जर बघितलं 12 धावाची सरासरीनं धावा संख्या पूर्ण करावी लागेल इथून मात्र सामना जिंकण्यासाठी. ज्या प्रकारे आजच्या दिवसामध्ये जर बघितलं आपण तर एक चांगली कामगिरी पाहायला मिळाली पिंपलास संघाची. ज्या प्रकारे असं वाटलं होतं की 41 धावाचं लक्ष सुद्धा कठीण होईल, पण बघा मित्रांनो शेवटी क्रिकेट आहे. मयूर क्रमांक 3 वर धावून आला संघासाठी, पण त्या पहिले जी चांगली कामगिरी केली होती पिंपलास संघाचा गोलंदाज संजय 2 षटक 15 धावा आणि 4 गडी बाद केले होते. चालू सामन्यातला विजेता संघ जो ठरेल तो टॉप 3 साठी आजच्या दिवसामध्ये निश्चित लढत पाहायला मिळणार आहे सुजाता पिंपलासच्या संघासोबत. तर गेम प्ले करूया आपण. वेलकम आमच्यासोबत जॉईंट होताना देवेंद्र, मनपूर्वक स्वागत आहे. तर सामन्याला सुरुवात होताना डावकर फलंदाज भारत सज्ज होते, तर गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज जगदीश. यावेळेस वित्त माता खोल टप्प्याचा चेंडू होता. प्रश्न विचारला गेला एक्झॅक्टली चेंडू कुठं ब्रश झालाय पाहायचे, आणि तोपर्यंत मात्र संधी होती पहिल्या चेंडूचा सामना करताना. लेग बाईचा इशारा येतोय. अतिरिक्त धावसंख्येने संघाचं खातं उघडलं गेलं आणि संघाचं सुद्धा खातं उघडतोय बाईच्या स्वरूपात. या 2 धावा, तब्बल 60 धावाचं लक्ष आहे. धावा येणं कुठे कशी पण येऊ हे गरजेचं आहे. पहिल्या चेंडूवर एक चांगला चेंडू होता, प्रश्न विचारत होते पण चेंडू निघून गेला फाईन लेकरीजींकडे, त्याचा पुरेपूर फायदा घेतला. 2 धावा पूर्ण करून खातं उघडल्या गेलं इथं मात्र गावदेवी वेल्या संघाचं. यावेळेस पात्र वेगवान चेंडू होता, सपल क्रॉसून खेळण्याचा प्रयत्न. माहिती आहे की डाव्या स्टिकच्या खूपच बाहेरचा चेंडू होता. पंचाची दुनिया समांतर रेषेत अजून एक अतिरिक्त धावसंख्या संघात धावसंख्या पाहतोय 3. आतापर्यंत कुठल्या प्रकारे बॅटने चटून धावसंख्या धावपलकामध्ये जमा झाल्या नाहीत. 60 धावाचं लक्ष स्वीकारताना AKM ग्रुप कसिल यांच्या माध्यमातून भिवंडी क्रिकेट असोसिएशन मान्यता प्राप्ती टुर्नामेंट आपण पाहतोय. फुलटॉस चेंडू भिरकावून दिल स्कोर लेगच्या आवारतून षटकार.
आणि मी संपूर्ण AKM ग्रुपचे जेवढे पण सदस्य आहेत त्याचं मनापासून कौतुक करेन की कुठलाही कार्यक्रम जर राबवायचा असेल तर फक्त बोलून दाखवता येत नाही, करून दाखवावं लागते. पण इथं आता पहिल्याच दिवसामध्ये ज्या प्रकारे आपण पाहतोय की AKM ग्रुपच्या माध्यमातून एका चांगलं आयोजन टेनिस क्रिकेटचं आपण पाहतोय. इथं मात्र खराब चुकीचा चेंडू होता आणि चेंडूला फेकून दिला स्कोर लेगच्यावरतून षटकार वसूल करतोय. षटकाराने आता मात्र संघात धावसंख्या पुढे सरकताना पाहतोय आपण तब्बल 9. एक दमदार विस्फोटक सुरुवात पाहायला मिळते. यावेळेस मात्र टॉपेज हवेत आहे, चेंडू खाली रक्षक येतोय आणि असं वाटलं की झेल पण जीवनदान मिळतंय फलंदाज भारत त्याला आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतोय. 2 धावेने धावसंख्येत बदल, धावसंख्या 11. 12ची सरासरी पाहिजे पण पाहतोय की पहिल्याच षटकामध्ये ती सरासरी पार करताना एक चांगली दमदार सुरुवात इथं मात्र पाहायला मिळते. डावखुरा फलंदाज सज्ज होतोय खेळण्यासाठी. भारत व्यक्तिगत 8 या धावसंख्येवर फलंदाजी करताना, कारण की पहिल्या चेंडूचा सामना करताना लेगबाईच्या स्वरूपात 2 धावा मिळाल्या होत्या, त्यानंतर मात्र एक षटकार वसूल केला आणि या 2 धावा. यावेळेस पाहता लॉफ्टेड शॉट खेळण्याचा प्रयत्न, परत चेंडू हवेत आहे. यावेळेस पाहता स्वतः यष्टीरक्षक ओ हो काय म्हणणार अशा स्थितीमध्ये सुभाष धुमाल ज्या प्रकारे तू घे नाही तर मी घेतो असं म्हणत दोन्ही मध्येच्या क्षेत्रक्षा मधोमध चेंडू पडतोय आणि लागोपाठ दुसरं जीवनदान इथं मात्र मिळतोय. डावखुरा फलंदाज याला या 2 धावांनी संघात धावसंख्या पुढे सरकताना ती एक धावसंख्या 12. आता मात्र भावेश पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय. गावदेवी वेले विपक्ष आपण पाहतोय जनमान वडपे या दोन्ही संघादरम्यान कडवी झुंज पाहायला मिळणार आहे, कारण की 60 धावाचं लक्ष स्वीकारताना पॉवर प्ले पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल फटकेबाजी इथं मात्र पाहायला मिळाली. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहिलं, कारण की लागोपाठ दुसऱ्या चेंडूवर सुद्धा झेल होत आपण जीवनदान दिलं. फलंदाज डावखुरा भारत द्यायला. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरी कशिलीच्या ऐतिहासिक मैदानावर एक अतिशय चांगली टेनिस क्रिकेटची बिग टुर्नामेंट आपण पाहतोय. थेट प्रेक्षेपण मित्रांनो दीक्षित डिजिटल लाईव्ह यांच्या माध्यमातून प्रोप्रायटर गणेश दीक्षित आणि सहकार्य RK चौधरी यांच्या माध्यमातून. यावेळेस पाहता नो बॉलचा इशारा, बीमर चेंडू होता, धाव घेण्याचा प्रयत्न केला जात होता पण नकारतोय बीमर आणि फ्री. अब सोने पे सुहागा. इथं मात्र एवढं चांगलं संघ आपण पाहतोय जनमान वडप्या संघ. पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे मारा करतोय गोलंदाज जगदीश, जे का चांगली कामगिरी केली दिवसभराची त्या कामगिरीवर पाणी फिरताना दिसतोय पहिल्या षटकामध्ये गोलंदाज जगदीश. फ्रीचा इशारा येतोय पंचाकडून आणि मोठा फटका मारेल का इथं मात्र भावेश. यावेळेस पाहता चांगला चेंडू होता ऑफ ड्राईव्ह मिड ऑफला चांगला क्षेत्ररक्षण पाहताय पण तोपर्यंत फक्त एका धावेची संधी होती. चांगला चेंडू होता फ्रीडचा. या एका धावेने संघात धावसंख्या पाहताय आपण आता मात्र पुढे सरकून 14. 60 धावाचं लक्ष स्वीकारताना पहिल्या षटकामध्ये पाहतोय पण थोडंसं खराब क्षेत्ररक्षणाच्या बळावर एका दमदार सुरुवात करून घेतली गावदी स्पोर्ट वेल या संघाकडून. येणाऱ्या फलंदामध्ये धीरज अतिशय एक चांगला विस्फोटक युवा फलंदाज गावदी वेल या संघाचा. मोरबाडच्या त्या चषकमध्ये सहारा इलेव्हन भिवंडी संघाच्या माध्यमातून खेळताना काय चांगली कामगिरी केली होती. तो एक चांगला दमदार फटकेबाजी करणारा फलंदाज अजून खेळाडू कक्षामध्ये सुरक्षित आहे पण मोर्चा सांभाळलेला आहे. खेळपट्टीवर डावखुरा फलंदाज ज्या प्रकारे इथं मात्र फलंदाजी करतोय गोलंदाज जगदीश, याला मात्र वापसी करावी लागेल, ब्रेक थ्रू घेऊन द्यावा लागेल आपल्या संघाला. यावेळेस पाहता परत एक चुकीचा फटका हवेत आहे पण यावेळेस पाहता कुठली चुकी नाहीये. नशिबाची साथ फलंदाला मिळत नाहीये. चांगला जेल टिपलं आणि पहिला फलंदाज बाद. Lucky Rush. Lucky Rush. Lucky Rush. दरम्यान शुभ आगमन होताना पाहतोय आपण व्यासपीठावर कशेली ग्रामपंचायत
उपसरपंच आदरणीय साहेबांचं आगमन होतोय. वेलकम, सुस्वागतम, डॅशिंग अंदाज आहे आणि या स्पर्धेसाठी साहेबांचा एक मोलाचा वाटा आहे, योगदान त्यांचं आहे आणि त्याच्यात मार्गदर्शनाखाली आपण ही टुर्नामेंट पाहतोय. वेलकम, सुस्वागतम. तर इथं मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या पाहतोय. 60 धावाचं लक्ष स्वीकारताना एका गाडीच्या मोबदल्यामध्ये 14, जी सरासरी 12 जी ती सरासरी क्रॉस केलेली आहे. म्हणजे एक चांगली दमदार सुरुवात गावदेवी वेल या संघाची. इथून मात्र अजून सामना जिंकण्यासाठी 24 चेंडूमध्ये 46 धावांची आवश्यकता असेल. धावसंख्या 14. वेलकम, सुस्वागतम. दरम्यान व्यासपीठावर आगमन होताना पाहतोय आपण विद्यमान उपसरपंच कशेली ग्रामपंचायतचे आदरणीय प्रमोदजी तरे साहेबांचं शुभ आगमन होताना मनपूर्वक स्वागत आहे आपलं एकम ग्रुप यांच्या माध्यमातून. तर सज्ज होतोय गोलंदाज इथं मात्र अक्षय आहे. अक्षता पहिला चेंडू एका चोटी धावण्याचा प्रयत्न, चुकीचा थ्रो केल्या गेलं. अतिरिक्त धावा इथं मात्र मिळतील आणि या 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज. या 2 धावांनी संघात धावसंख्या मात्र पुढे सरकताना पाहतोय 16. 60 धावाचं लक्ष स्वीकारताना 1 बाद 16 अशी धावसंख्या आहे. खेळण्यासाठी इथं मात्र फलंदाज पाहतोय आपण क्रमांक 3 वर आलेला ननेश. अजून संघर्ष करावा लागेल इथं मात्र गावदेवी वेल या संघाला सामना जिंकण्यासाठी, कारण की 24 चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. पाहता पहिला चेंडू पाहिलं पण किंवा बाउन्सर चेंडून इथं मात्र सुरुवात केल्या गेली. शॉर्ट पिच चेंडूचा मारा होता. चांगली सुरुवात या षटकामध्ये पाहायला मिळते गोलंदाज अक्षय यांच्याकडून. 60 धावा रोखण्यात पहिल्या षटकामध्ये बघितलं आपण खराब गोलंदाजी, 14 धावा चोपून काढल्या गेल्या. डावखुरा फलंदाज नैनेश सज्ज होतोय. याच पात्र पुल केले गेला चेंडूला हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि इथं मात्र फलंदाज बाद होतील. तो दुसरा आधार बसतोय गावदेवी वेल या संघाला. इथं मात्र अक्षयसाठी सुवर्ण संधी असेल, कारण की कशेली गावाचा जावई आहे आणि प्रकाश भोईरसाहेब यांच्या माध्यमातून जर आपण विकेटची अटी पूर्ण करताय तर रोख रक्कम 500 रुपये अक्षयसाठी दिल्या जाईल. क्या बात आहे. विकेटची हॅट्रिक जर आपण पूर्ण केली तर आदरणीय प्रकाशजी साहेब यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपये देण्यात येईल प्रकाश भोईरसाहेब यांच्या माध्यमातून. तर जाऊया आपण, ती अपेक्षा पूर्ण करेल काय अक्षय आपल्या संघासाठी आणि स्वतःसाठी विकेट हॅट्रिक पूर्ण करेल काय, आणि आवश्यकता आपल्या संघाला विकेट प्राप्त करण्यासाठी. समोर फलंदाज इथे मात्र भावेश. यानंतर जो सामना होणार आहे टॉप 3 साठी तो सामना असेल आजच्या गटातून. खास पाहतो आपण जो संघ जिंकेल 1 ट्रॉफीवर त्यांचा हक्क असेल. अतिशय छान चेंडू होता, परफेक्ट ब्लॉक होलमध्ये चेंडू फेकला होता. बचावात्मक पद्धतीनं चेंडूला फक्त पुश केल्या गेलं आणि तोपर्यंत मात्र संधी होती. 1 धाव सहज पूर्ण करतोय फलंदाज. या एका धावने संघात धावसंख्या पुढे सरकताना पाहतोय आपण. आता मात्र या स्पर्धेची 1 मॅन शो आपण पाहतोय. अनबांशान प्रसाद तरे साहेब सर्वांचे लाडके कशेली गावचे चिकू. क्या बात आहे, ग्रेट चिकू, सगळ्यांना आवडतोय.
धावसंख्या पाहतो आपण धावपलकावर 17. गोलंदाज होताना अक्षय. यावेळेस पता चांगला चेंडू होता. प्रश्न विचारला गेल एक्झॅक्टली चेंडू कुठं ब्रश झाले पाहिजे. शिली पॉइंटला चेंडू लेगबाईच्या स्वरूपात फील्ड केला जाते. तोपर्यंत मात्र एका धावची सहसंधी होती. या एका धावने या षटकामध्ये मात्र पूर्णपणे वापसी करून देताना पाहतो आपण जे हनुमान वडप्या संघाला गोलंदाज अक्षय. धावसंख्या स्थिर आहे ती. आता फक्त 4 धावा खर्च केल्या गेल्या. इथून मात्र अक्षय यांच्याकडून 4 चेंडू आतापर्यंत टाकल्या गेले आणि प्रति चेंडू मध्ये 5 यावेळेस पात्र अतिशय चांगला दमदार फटका. चेंडू बॅकवर्ड सीमेरेषा बाहेर जातोय. एका टप्प्याने सीमा पार हा चौकार. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण 22. येणारे 8 जिंकण्यासाठी अजून 38 धावांची आवश्यकता असेल. 18 चेंडू 38 धाव समीकरण आहे. अजून फार मोठं लक्ष की ज्या प्रकारे आपण पाहतोय गावदी स्पोर्ट या संघाची फलंदाजी या संघाकडे आहे. पण इथं मात्र संघर्ष करावा लागेल. गोलंदाज हर्ष देतोय. व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघासाठी 30 षटक टाकण्यासाठी इथून मात्र एखादा विकेट प्राप्त करावं लागेल. जर्मन इथं सामना जिंकायचा असेल थोडंसं परिवर्तन करून घेताना पाहतोय आपण क्षेत्र समोर फलंदाज खेळ केतन आता मात्र आक्रमण करावं लागेल सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज हर्षद अराउंड द विकेटचा मारा करतोय. यावेळेस पात्र पाहिजे की लाईन चुकीची होती. वाईटचा इशारा येते पंचाकडून. अतिशय महान अनुभवी असे पंचायत प्रल्हाद पाटील सर अतिरिक्त धावसंख्येने षटकाची सुरुवात करतोय. गोलंदाज हर्षद. धावसंख्येचा बदल. धावसंख्या पाहतो आपण 23. संदीप स्मृती चषक 2019 पहिला दिवस समाप्तीकडे वाटचाल करताना हर्षद यास पात्र कडक केडीके चेंडूला फेकून द्यायला मिळू जातो षटकार. आणि जेव्हा जेव्हा कशेली आणि गावदी विलेज संघाचं रिलेशन असतो या मैदानावर या संघाचा अतिशय चांगला परफॉर्मन्स असतोय. कित्येक वेळा आपण पाहिलेलं आहे. काही का चांगला शॉट केल्यावर स्लॉक केला होता मिडविकेटच्या ओढतून. केडीके म्हणजे कडक फटका वसूल करतोय फलंदाज. आणि संघात धावसंख्या आता पुढे सरताना पाहतोय तब्बल 29. एका चांगल्या स्थितीमध्ये 2 बाद 29 विजयाकडे. इथून मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न होता. प्रश्न गेलं पण एक चेंडू कुठं ब्रश झाले पाहिजे. इथं माझा थोडंसं फंबल होतोय क्षेत्ररक्षक. दुसऱ्या धावेमध्ये रूपांतर केल्या गेलं. लेगबाईचा इशारा येतोय पंचाकडून. अशा धावा रोखणं गरजेचं आहे. पण धावा पूर्ण झाल्या त्या 2. पुढे सरकताना ती धावसंख्या पाहते आपण 37. धावसंख्या सज्ज होताना गोलंदाज
यावेळेस पाहता चांगला लेंथचा चेंडू होता, स्विंग करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क. अजून सामना जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता असेल. ज्या प्रकारे आपण पाहतो सामना रंगतदार स्थितीमध्ये जाईल, पण यावेळेस पाहता पोल करण्याचा प्रयत्न होता. टायमिंग आणि प्लेसमेंट व्यवस्थित नाहीये. सिली मिड ऑफ जोपर्यंत सिली पॉईंटला चेंडू जातो तोपर्यंत फक्त एका धावेची आवश्यकता होती. या एका धावेने संघात धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकताना ती 30. अजून 28 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. पूर्णपणे षटकार दिल्यानंतर मात्र ज्या प्रकारे वापशी करून देतोय गोलंदाज हर्षद आपल्या संघाला हे पाहायचे आहे. यावेळेस मात्र समोर फलंदाज असेल भावेश. 14 चेंडू 28 धावांची आवश्यकता. फुलटॉसर घेऊन अतिशय चांगला फटका आहे, पण प्लेसमेंट ठीक नव्हती, टायमिंग अचूक होती, पण जी जागा निवडली ती चुकीची. लॉंग ऑफ रिजनकडे क्षेत्ररक्षक सज्ज होता आणि तोपर्यंत फक्त एका धावेची संधी होती. या एका धावेने संघात धाव संख्या पुढे सरकते ती 33. 13 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. 60 धावाचं लक्ष आहे. धावसंख्या 33, अजून 27 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडूवर आम्ही सांगतोय. यावेळेस पाचचा चांगला चेंडू होता, पीट होते. आता मात्र येणारे 12 चेंडू आणि इथून सामना जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यकता. ऐकूया आपण एक मराठी सॉन्ग, घेऊया छोटासा ब्रेक. जगा वेगळी तुझी तियारी, आमचा भाऊस होता तू, आमचा भाऊस होता तू. संदीप दोस्तीचे दुनियेचा राजा माणूस होता तू, संदीप दोस्तीचे दुनियेचा राजा माणूस होता. आता मात्र 12 सामना इथून 27 धावांची आवश्यकता असेल. सामना रंगतदार स्थितीमध्ये आहे. टॉप 3 साठी आजच्या दिवसातला शेवटचा सामना जो होणार आहे. चालू सामन्यातला विजेता संघ विपक्ष आपण पाहतोय रेड अँड येलो म्हणजे पिवळा आणि लाल कलर टी शर्ट परिधान करून असलेला सुजाता पिंपलास, आणि चालू सामन्यातला विजेता संघ परत अक्षयसाठी सुवर्ण संधी आहे. आदरणीय व्यासपीठावर आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवणारे प्रकाशजी भोईर साहेब यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपये दिल्या जाईल. खास अक्षयसाठी सुवर्ण संधी आहे. 12 चेंडू 27 असं समीकरण. पहिला चेंडू फाईन फटका आहे बॅकवर्ड स्कोर लेग रिजन कडे. खराब क्षेत्ररक्षण चेंडू सीमा पार चौकार. भावेश मात्र एक चांगली फलंदाजी करतोय आतापर्यंत जर बघितलं आपण. इथून मात्र सामना जिंकण्यासाठी पाहतोय आपण की अजून 23 आवश्यकता असेल. पहिले चेंडूला एक चांगला दमदार फटका बघितला आपण. यास पाहता कट केला चेंडूला बॅकवर्ड पॉइंट रिजन कडे. आउट पिल अतिशय चांगली आहे. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय. मात्र सीमा पार हा चौकार.
आता मात्र सामना जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता असेल. भावेश खेळपट्टीवर आहे म्हणून एक चांगली फलंदाजी पाहायला मिळते आपल्या संघासाठी. क्या बात आहे. लागोपाठ दुसऱ्या चेंडूवर दुसरा चौकार वसूल करते. फक्त एकच चर्चा सुरू आहे सध्या खेळपट्टीवर, तो म्हणजे भावेश. या स्वतः फ्रंट फुटला येऊन टर्न केला, चेंडूला फ्लिक केला होता. या स्वतः चांगला क्षेत्ररक्षण धोकादायक ठरू शकतोय. तर मात्र चेंडूला गॅदर करता आला नाही आणि 2 धावा पूर्ण करतोय भावेश. या 2 धावांनी संघात धावसंख्या पुढे सरकते ती 43. 17 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहे 9 चेंडू आणि 17 धावा. अजून सामना जर बघितला संघाकडे झुकते माप देणारा सामना आहे. 9 चेंडू आणि 17 धावा असं समीकरण आहे. पण ज्या प्रकारे भावेश या खेळपट्टीवर आहे एक चांगली फलंदाजी करते, कारण की क्रमांक भावेश अक्षय ज्यावेळेस मात्र अतिशय सुरेख चेंडू होता, अप्रतिम निर्धाव चेंडू गेल्यावर मात्र फलंदाज दबाव वाढेल आणि त्याचा फायदा घेईल काय गोलंदाज अक्षय. निश्चित अगदी बरोबर. पूर्णपणे पॅक क्राऊड पाहतोय आपण छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरी, कारण की हा शेवटचा सत्र आहे आणि पूर्ण क्रेडिट आपण देतोय चिकू याला ज्या प्रकारे आयोजन केलेले. क्या बात आहे. 1 मॅन बिग शो प्रमोद तरे यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. अक्षय या पण इथं मात्र चेंडू जातोय कव्हर रिजन कडे आणि तोपर्यंत मात्र सहज निलेश या 2 धावा पूर्ण करतोय. 2 धावांनी संघात धावसंख्या बघता आता मात्र पुढे सरकताना ती 45 आणि 15 धावांची आवश्यकता आहे. इथून मात्र चेंडू शिल्लक आहे ते फक्त 7 चेंडू आणि 15 धावा. कारण या सामन्यातला कुठल्या संघाचं होईल पूर्ण स्वीकारेल हार. दरम्यान केली ग्रामपंचायतची विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आदरणीय वासुदेव पाटील साहेबांचं शुभ आगमन होते. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. याच पात्र अतिशय क्लास फटका डाऊन द ग्राउंड सरळ बॅटनी षटकार. मी विनंती करेन विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कशेली ग्रामपंचायत आदरणीय वासुदेव नारायणजी पाटील साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे आणि मी दादांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचे आहे आणि आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. अतिथी देवभाव त्या मुलाचं सहकार्य त्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालेलं आहे. तर आता मात्र 6 चेंडूने सामना जिंकण्यासाठी पाहतोय आपण 9 धावांची आवश्यकता आहे. इथं मात्र असं वाटलं होतं की सामना रंगतदार होईल, पण शेवटच्या चेंडूवर सुभाष धुमाल ज्या प्रकारे सरळ बॅटने हा फटका खेळला, क्रिकेटमध्ये सर्वात सुरक्षित फटका म्हटला जातोय. मिड ऑफ आणि मिड ऑन किंवा लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या वरतून मधोमध जेव्हा खेळला जातोय एक चांगला फटका. 9 धावांची आवश्यकता असेल इथून सामना जिंकण्यासाठी. 6 चेंडूमध्ये अंतिम षटक टाकण्यासाठी शुभम हा गोलंदाज येतोय. स्वागतम. पाहतोय आपण व्यासपीठावर आगमन होताना विद्यमान ग्रामपंचायत आदरणीय वासुदेव नारायणजी पाटील साहेबांचं. साहेब आपलं मनापासून कौतुक आहे, स्वागत आहे, वेलकम. AKM ग्रुप यांच्या माध्यमातून. तर 6 चेंडूंनी 9 धावांची आवश्यकता असेल इथून मात्र सामना जिंकण्यासाठी. जर सामना जिंकायचा असेल तर गोलंदाज शुभम याला आपल्या आयुष्यातली एक चांगली गोलंदाजी इथं मात्र करावी लागेल, कारण की दोन्ही फलंदाज पूर्णपणे ज्या प्रकारे आक्रमक आणि एक चांगली स्टायलिश फटकेबाजी करतोय. असं वाटतं की भाऊची ज्या कमरेला एक पिवशी आहे ते पिवशीमधून एक एक फटके बाहेर काढतोय. सॉफ्टवेअर फटकेबाजी इथं मात्र त्यांनी केली. कुठल्याही क्षेत्राकडे एक चांगली दमदार फलंदाजी पाहायला मिळाली. ऑफसाईड की सरळ बॅटनी फटकेबाजी केली भावेश यांनी. शावळेस पात्र टॉपेज लॉंग लेग रिजनकडे चेंडू ट्रॅव्हल होते आणि तोपर्यंत इथं मात्र संधी. तिसरी धाव पूर्ण होईल काय, चुकीचं क्षेत्ररक्षण पाहतोय आणि इथं मात्र धावा किती मिळतील अतिरिक्त पाहायचे.
थोडीशी धावपळ पाहायला मिळते मैदानावर. ज्या प्रकारे 4 धावा तब्बल पूर्ण केल्या गेल्या. या 4 धावांनी संघात धावसंख्या पाहतोय आपण. आता मात्र 5 चेंडू 5 धावाची आवश्यकता. अनिकेत आमच्या साहेबांचं ज्यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे पाहू शकता आपण. कव्हर बाउंड्रीवर जे आमचं एक कटआउट आहे, बॅनर आहे आमच्या लाडक्या प्रमुख मान्यवरांचं. सन्माननीय वासुदेवजी पाटील साहेब यांचा कटआउट आमच्या समोर आहे आणि त्या साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. आणि या माहितीसाठी हा जो सामना आहे गावदेवी वेले विपक्ष पाहतोय जनुमान वडपे या दोन्ही संघात 5 चेंडू आणि इथून मात्र फक्त 5 धावाची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. यावेळेस पाहता स्विंग केला चेंडूला. क्या बात है. इथं मात्र सामना कलाटणी देणारा चेंडू टिपल्या गेलं. धन्यवाद डीजे. थोडीशी आठवण झाली कारण की आजपासूनच IPL आणि अशी झेल आपण IPL मध्ये सर्वात जास्त पाहतोय आणि त्यामध्ये वेस्ट इंडिजचे काही खेळाडू जर उल्लेख केला आपण तर तो क्षण आठवला. इथं मध्ये एक चांगला प्रयत्न केला बॅकअप करणारा खेळाडू अतिशय चांगलं झेल टिपल्या गेलं आणि आता मात्र 4 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 5 धावाची आवश्यकता आहे. पाहतोय आपण 4 आणि 5 असं समीकरण आपण पाहतोय. सज्ज होताना पाहतोय आपण. आता गोलंदाज सज्ज होतोय. याला मध्ये एक चांगली दमदार वापसी करावी लागेल. सामना जर जिंकायचा असेल वडप्या संघाला. यावेळेस फ्रंट फुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न जी चुकी केली होती ती मात्र त्याची नुकसान भरपाई पूर्ण करेल काय गोलंदाज. 3 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी आता मात्र 5 धावाची आवश्यकता पूर्णपणे संघात निर्माण करताना इथं मात्र गोलंदाज पाहतोय आपण ज्या प्रकारे मारा करतोय गोलंदाज. क्या बात आहे. 3 चेंडू आणि 5 धावाची आवश्यकता. कोण जिंकेल कोण हरेल पण ज्या पहिल्या चेंडू पासून खेळपट्टी करतोय फलंदाज आवेश त्याची एक मोठी जबाबदारी असेल. येणारे 3 चेंडू सामना जिंकण्यासाठी 5 धावाची आवश्यकता. शुभम दुऱ्यांच्या टोकाकडनं पाहतोय आपण गोलंदाजी करण्यासाठी. समोर असेल फलंदाज इथं मात्र भावेश. 3 चेंडू 5 धावा असं समीकरण या सामन्यातलं. राईट मारतोय विकेट. पुढचा चेंडू यावेळेस पाहता अतिशय चांगला चेंडू प्रश्न विचारला गेलं आणि अजून एक फलंदाज इथं मात्र पायचीच्या स्वरूपात बाद. राजा के संग संग झूम लो शेरों का मैं हूँ शेर यारो अरे कोई न गुस्सा दलेर प्यारो शेरों का मैं हूँ शेर यारो अरे कोई न गुस्सा दलेर प्यारो सच सच सता मैं आता मात्र 2 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी इथून 5 धावाची आवश्यकता आहे. जेव्हा पहिल्या चेंडूवर असं वाटलं की चौकार लागला 5 चेंडूवर 5 तिथं सामना संपवते का पण दाखवून दिलं. इथं मात्र गोलंदाज जिसके इरादे हो बुलंद तो हिमालय पर्वत को भी छू लेता है ही गोष्ट दाखवून दिली गोलंदाज ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय. 2 चेंडू 5 धावाची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. इथं मात्र गावदेवी स्पोर्ट वेल्या संघाला क्या बात आहे. एक रोमांच मध्ये सामना आपण पाहतोय. यावेळेस पाहता चांगला चेंडू होता त्रिलोचन असा फक्त ऑफ ब्रेकचा फटका आहे. थोडासा खराब क्षेत्रक्षण. 1 धाव जिथं होती तिथं मात्र दुसऱ्या धावेमध्ये रूपांतर केलं गेलं. 1 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी इथं मात्र 3 धावेची आवश्यकता. ठोके टक वाढवणारा सामना आपण पाहतोय. एका चेंडूवर 3 धावेची आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी आहे. 3 धावा पूर्ण करणं गरजेचं राहील. इथं मात्र गावदेवी स्पोर्ट वेल्या संघाला सुभाष धुमाळ पहिल्या चेंडूवर चौकार म्हणजे 4 धावा पळून काढल्या त्यानंतर 5 चेंडूमध्ये 5 विचार आला नसेल की सामना अशा स्थितीमध्ये येईल. एका चेंडूवर इथं मात्र सामना जिंकण्यासाठी पाहतोय आपण 3 धावाची आवश्यकता.
चला पण जास्त टाइम घेऊ नका, कारण की अजून एकच सामना आजच्या दिवसातला खेळवायचा आहे. 1 चेंडू आणि 3 धावाची आवश्यकता असेल. जेवढा कौतुक करावं तेवढं कम आहे. शुभम याचं 1 चेंडू 3. गोल्डन चौकार की गोल्डन षटकार की मात्र गोल्डन चेंडू टाकेल तर मात्र गोलंदाज शुभम. चेसिंग कंपल्सरी, कुठल्या स्थितीमध्ये 3 धावा पूर्ण करणं गरजेचं राहील गावदेवी या संघाला. 1 चेंडू 3 धावा आणि याच पाता टॉपेज हवेत आहे. चेंडू मात्र इथं फरार होईल आणि गोल्डन चौकार मारल्या गेलं. इथं मात्र फलंदाजाकडून सामना जिंकतोय गावदेवी या संघ. धन्यवाद डीजे. दरम्यान कर्णधाराने आपण यायचे नाणेफेक करण्यासाठी आणि जे रोख रक्कम 500 रुपये इथं आलेली आहेत. अक्षय पाटील वडपे संघाचा सामनावीर ठरतोय. भावेश आपण चांगली मॅरेथॉन केली साकारली होती. मी व्यासपीठावर विराजमान आदरणीय वासुदेव पाटील साहेब विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण भावेश याला सामनेचा हा किताब द्यायचा आहे. थेट प्रेक्षेपण आपण पाहतोय. आदरणीय वासुदेव पाटील साहेबांचे शुभ हस्ते सामनावीर हा किताब स्वीकारताना अक्षय पाटील वडपे संघाचा अक्षय पाटील आपण सुद्धा यायचे. रोख रक्कम 500 रुपये आपण घेऊन जायची आहे.